भक्ताय कदाचन न चाशुश्रुषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति। श्रीमद्भगवद्गीता मोक्ष संन्यास योग 18वा अध्याय आणि 66 क्रमांकाचा श्लोक। या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी मराठीमध्ये ज्ञानेश्वरीच्या रूपानं विस्तृत भाष्य केलेलं आहे। 100 पेक्षा जास्त ओव्या लिहून ज्ञानेश्वर महाराजांनी प्रसन्न आणि गंभीर भाष्य या श्लोकावरती ज्ञानेश्वर महाराजांनी केलं आहे। जसं ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलं आहे त्याचप्रमाणे भगवत पूज्यपाद आचार्य श्री शंकराचार्यजी यांनी सुद्धा या श्लोकावरती सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः या श्लोकावरती खूप विस्तारानं भाष्य केलं आहे। परंतु आपण फक्त ज्ञानेश्वर महाराजांनी केलेल्या भाष्याचाच विचार आपण विस्ताराने केला। आचार्यांच्या या श्लोकावरचं जे सुरुवातीचं जे मूळ भाष्य आहे तेच पाहिलं। शंका समाधान शास्त्र चर्चा याच्या आपण विस्तारामध्ये गेलो नाही, कारण आपण मुख्य ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं चिंतन करत आहोत, माऊलींचा मनोगताचा अभ्यास करत आहोत। आणि हा सगळा श्लोकाचा सगळा भाग बघत असताना जणू काही माऊली आता ह्या पुढच्या श्लोकाची एक चूर्णिका किंवा उपोद्घातच लिहितायत की काय। सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज ह्या श्लोकाच्या शेवटच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्या म्हणजे इदं ते नातपस्काय या श्लोकाचं एक पूर्वपीठिका आहे। त्या पूर्वपीठिकेचा काहीसा विचार आपण केला। या विचारामध्ये आपण पाहिलं भगवद्गीता ही वेदाला मूळ कशी आहे, त्या निमित्तानं ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेले वेगवेगळे युक्तिवाद। आणि हे सगळं झाल्यानंतर अर्जुनाकरता ही गीता सांगितली आणि त्या निमित्तानं सगळ्या जगाला त्याचा उपकार झाला, म्हणूनही त्या संबंधीचे वेगवेगळे दृष्टांत आणि युक्तिवाद ज्ञानेश्वर महाराजांनी दिला। आणि हे सांगत असताना अर्जुनाच्या कुळाचं वर्णन केलं। बाप कुळ ते पवित्र, अर्जुनाचं कुळ किती श्रेष्ठ आहे यासाठी बाप म्हणजे श्रेष्ठ अर्थाने शब्द वापर। व्यवहारात पण आपण म्हणतो तो ना या क्षेत्रातला बाप आहे। बाप आहे या म्हणण्याचा अर्थ तो त्या क्षेत्रातला सर्वश्रेष्ठ आहे। तसं अर्जुन ज्या कुळात जन्माला आला ते कुळ हे व्यासांचं कुळ, भीष्माचार्यांचं कुळ आहे। पंडुराजाचं कुळ ते कुंतीचं कुळ आहे।
त्या कुळाचा संबंध प्रत्यक्ष जगाचा बाप जो परमात्मा भगवान श्रीकृष्ण त्याचा संबंध आहे. अनेक मोठमोठी ऋषी देवता ज्या घरामध्ये आदरातिथ्य स्वीकारण्याकरता येत होते, आसितो देवलो व्यास स्वयंचैव प्रविशिमे, असं म्हणून त्याचं वर्णनही आपल्याला पाहायला भेटतं. असं ते अर्जुनाचं कुळ किती पवित्र आहे हे सांगण्यासाठी बाप कुळ ते पवित्र, आणि त्या कुळामध्ये जन्माला आलेला अर्जुन भगवंताने सांगितलेल्या ज्ञानाला पात्र झाला. जेथीचा पार्थू हा ज्ञानापात्र. ज्या पवित्र कुळातला पार्थ हा भगवान कृष्णाने सांगितलेल्या ज्ञानाला पात्र झाला आहे. जेणे गीता केले स्वतंत्र अवारू जगा, आणि म्हणून स्वतःच आत्मसुख स्वांत सुख भोगण्याकरता जगाच्या बाजूला भूती गीतेचं स्वतंत्र आवार हे बनवलेले आहेत. आणि म्हणून त्या गीतेचंही वर्णन केलं आणि अर्जुनाचंही वर्णन केलं, भगवंताचंही वर्णन त्यामध्ये येतच आहेत. आणि मग मध्येच एक विषय काढला, निधान जोडावया भाग्य घडेगा धनंजय, तरी जोडिले भोगावया विपाये हुवे. एखादी मौल्यवान निधी साठा प्राप्त होण्यासाठी, एक मिनिट, निधान प्राप्त होण्यासाठी भाग्य लागतं, पण प्राप्त झालेलं निधान जेव्हा उपभोगा करता येतं त्याकरता जास्त. ह्या ओवीच्या आधारावरच सगळ्या पुढच्या ओव्या आहेत. निधान जोडावया, एखादा निधी, एखादा साठा, एखादा भाग्य प्राप्त माणसाला सहज होत, पण त्या भाग्याचा उपभोग होण्यासाठी पुन्हा दुसरं भाग्य, तरी जोडीले भोगावया, जे भाग्य आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा उपभोग घेण्याकरता पुन्हा दुसरं भाग्य लागतं. ते खूप कमी लोकांना प्राप्त, विपाये होय, ते खूप क्वचित क्वचित लोकांना. श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ गुरु प्राप्त व्हावेत आणि त्यांच्याकडनं ज्ञान संपादन करून तसं जगण्याची वृत्ती निर्माण व्हावी, दोन भाग्य. आणि म्हणून पहिलं भाग्य सगळ्यांना लाभतं, पण दुसरं भाग्य प्राप्त करण्याकरता जास्त पुण्य लागतं. हे सांगण्यासाठी दोन दृष्टांत दिले होते, त्याचा विस्तार आता आपण करणार नाही, फक्त नामनिर्देश करूया. देव दानवांचं युद्ध झालं, 14 रत्नांपैकी अमृतही त्यातून बाहेर आलं. देव दानव म्हणायला लागले आम्हाला हवं आहे, पण त्याची विभागणी करण्याकरता भगवंत स्वतः मोहिनी रूप धारण करून राक्षसांपासून दैत्यांपासून ते बाजूला घेऊन देवांना देऊ लागले. तेव्हा राहू त्याने देवाचं रूप धारण केलं आणि देवांच्या पंक्तीमध्ये बसला, परंतु मोहिनी राजाने पाहिलं आणि सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद केला.
म्हणजे अमृत प्राप्त होणं राक्षसांना हे भाग्य, पण त्याचा उपभोग घेण्यासाठी जेव्हा वेळ येते तेव्हा मृत्यू येतो. आणि त्यामुळे ते अमृत अमर करणारं जरी असलं तरी ते अमृत आता त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरेल. ते अमरत्व ओगारिले ते मरणाची लागी हो झाले. भोग नेण्याता जोडले ऐसे आहे. अमृत प्राप्त झालं पण अमृताचा भोग काही प्राप्त झाला नाही. दुसरं उदाहरण दिलं होतं, नहुष राजा स्वर्गाधिपती होतोय, परंतु सिंहासनावरती आरूढ होण्याचं भाग्य त्याला प्राप्त होत नाही. सिंहासनावर बसण्याच्या अगोदरच त्याला पुन्हा मृत्यू लोकामध्ये सर्पयोनीला जावं लागतं. नहुष स्वर्गापती झाला, रहाटी भांबवला तो भुजंगत्व पावला नेणशी काही, याचा विस्तार आपण म्हणून आज संक्षेपणे हा सगळा विषय घेतला. हा सगळा विषय होत असताना पण अर्जुना, तू ह्यापैकी नाही बर का, प्रथम भाग्यही प्राप्त झालं आणि द्वितीय भाग्यही प्राप्त झालं आणि तुझ्यामुळे जगाला तृतीय भाग्यही प्राप्त. कसं काय? हो, म्हणून माऊली म्हणतात, म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेने धनंजया, आजी शास्त्र राजा या झालाशी विशो. म्हणून हे धनंजया, तुवा बहुत पुण्य केले. हे धनंजय नाम अर्जुना, खरं सांगू का, तुवा बहुत पुण्य, खूप पुण्य केले, खूप पुण्य. कैसे पार्थे येणे सर्वोत्तम पुण्य केले. पार्थाने ह्या जगामध्ये सर्वोत्तम असं पुण्य केलेलं आहे. अहो म्हटले, भाग्य आहे, पुण्य केलं आहे, पण त्याला काय फळ प्राप्त झालं? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आजी आज शास्त्र राजा या, ही भगवद्गीता जी आहे ना, सगळ्या शास्त्रातली महासम्राज्ञी आहे. शास्त्रातला राजा आहे आणि तो सगळ्या शास्त्रातला राजा जो भगवत उक्ती आहे, गीता आहे, ती विशो झालासी, या विशो झालासी. हा सगळा विषय तुला झाला, तुला कळाला, तुला समजला, तू आत्मसात केला आहेस. म्हणजे पहिल्यांदा एखादा विषय कानावरती पडा आणि तो पुन्हा कळावा. नाही तर बरेचसे लोक आहेत की ज्ञानेश्वरीच्या ओवी आली की हा छान आहे, मस्त आहे, पण झाली की अर्थ काहीच लक्षात राहील. तसं नाही म्हटलं. बहुत पुण्य तुवा धनंजया केले, आणि त्या पुण्याच्या जोरावरती तेने, तेने हा शब्द कशाला घ्यायचा? तेने बहुत पुण्य, त्या पुष्कळ पुण्याईच्या सामर्थ्याने, त्या पुष्कळ पुण्याईच्या प्रभावाने, या शास्त्र राजा अजी विशो झालाशी, हा सगळ्या शास्त्रांचा राजा असलेला हा भगवद्गीतेसारखा विषय आज तुला विशो झाला आहे. तुला तो विषय झाला आहे म्हणजे तुला तो कळाला आहे, समजला आहेस, त्याचं अनुसरण तू केलं म्हणजे पहिलं भाग्य. जे तत्वज्ञान भगवंतानी कोणालाही सांगितलं नाही ते तुला सांगितलं, हे पहिलं भाग्य.
त्याच्या अगोदरचं भाग्य आहे की भगवंत तुला गुरु प्राप्त, आणि दुसरं भाग्य भगवंताने तुला गीता सांगितली. त्यामुळे तुला गीतेसारखा विषय जवळीक वाटू लागली आहे. म्हणून तू काही नहुष राजासारखा नाही, तू काही राहू सारखा नाही, तर तुझं भाग्य ह्या सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. तरी याची शास्त्राचेणी संप्रदाय पांघोरुनी शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठिवो. भाग्याचं वर्णन झालं, आणि भाग्याचं वर्णन झाल्यानंतर एक सूचना केली. हा शास्त्रार्थ निकेनी अनुष्ठिवो. हा जो भगवद्गीतेचा भगवद्गीता एक शास्त्र, आणि त्या भगवद्गीता रूपी शास्त्रामध्ये सांगितलेला जो अर्थ तो श्रवण केला, त्याचं मनन करावं, त्याचं निधिध्यासन करावं, आणि हे सगळं झाल्यानंतर हा शास्त्रार्थ निकेनी अनुष्ठिवो, अतिशय चांगल्या पद्धतीने तुझ्या जीवनामध्ये अनुष्ठानात आण. बर का, निकेनी अनुष्ठिवो, चांगल्या पद्धतीने याचं अनुष्ठान कर, चांगल्या पद्धतीने तुझ्या जीवनात आण. त्यासाठी काय, तरी याची शास्त्राचेनी संप्रदाय पांघोरुनी. या गीताशास्त्रामध्ये कांडत्रय निरूपणी श्रुतीच हे कोडीसवाण. या गीतेमध्ये कर्म आहे, उपासना आहे, ज्ञान आहे, ध्यान आहे. म्हणून हा सगळा गीतेचा अर्थ समजून घेताना संप्रदायाने पांघरून घातलेलं आहे, जी पद्धत निश्चित केलेली आहे त्या पद्धतीचा अनुसरण कर. संप्रदाय पांघरुणी, गीता शास्त्राने सांगितलेली जी काही अनुष्ठान पद्धती आहे, ती अनुष्ठान पद्धतीचं पांघरून घेऊन, म्हणजे तिचं अनुसरण करून ही भगवद्गीता योग्य व्यक्तीला सांग. बर का, संप्रदाय पांघरुणी शास्त्रार्थ हा निकेनी अनुष्ठिवो. त्याचे चांगल्या रीतीने अनुसरण कर, अनुष्ठान कर जीवनामध्ये. तसं जर झालं नाही, तसं केलं नाही, तर एरवी अमृत मंथना सारखे होईल अर्जुना, जरी रिगसी अनुष्ठाना संप्रदाय विना. जरी संप्रदाय विना अनुष्ठाना रिगशी अमृत मंथना सारखे, एरवी अमृत मंथना सारखे. देवदानवाने अमृताचं मंथन केलं, पण लाभ मात्र देवताधिकांना झाला. त्याचा लाभ राक्षसांना झाला नाही. म्हणून तू एवढं मोठं श्रवण केलं आहे भगवान श्रीकृष्णांच्याकडे, गीतेसारखा महत्वाचा ग्रंथ, त्याचा वक्ता भगवान श्रीकृष्ण तोही श्रेष्ठ, आणि अर्जुनासारखा वक्ता लावला तो त्याही पेक्षा श्रेष्ठ, असं वर्णनही मागे गीतेच्या संबंधाने अर्जुनाचं वर्णन करताना केलं आहे. आणि म्हणून अर्जुना, संप्रदाय विन अनुष्ठाना रिगशी, संप्रदाय विरहित जर अनुष्ठानाला जर निघला तर अमृत मंथनासारखं होईल बर का रे बाबा. एरवी अमृत मंथनासारखे होईल अर्जुना, जरी संप्रदाय विन अनुष्ठाना रिगशी. त्याचा अन्वय. पण हे सांगितलं, संप्रदाय विरहित जर झालं तर गीता तत्वज्ञान हे स्थिर होणार नाही. यासाठी दृष्टांत दिला आहे शेतकरी जीवनात. गाय
धड जोडे गोमटी, ते तैच पिओ ए किरटी, जई सांजवण हातवटी सांजवण जरी आणि जाणीजे हातवटी सांजवणीची. अच्छा. माऊली म्हणतात, गाय धड जोडे गोमटी. पहिल्यांदा गाय जोडे, गाय प्राप्त झाली. कशी आहे ती गाय? गाय आहे धड, म्हणजे दूध देण्यासाठी गाय अतिशय चांगली आहे, धडधाकट आहे. आणि दिसण्याकरता जोडे गोमटी, अत्यंत गोमटी आहे, सुरेख आहे. म्हणजे गो गाय गोमटी धड जोडे, गाय धड जोडे आणि गाय गोमटी जोडे. अतिशय चांगली गाय प्राप्त झाली आहे, धडधाकट आहेत, दूध देणार. परंतु जई सांजवणीची हातवटी जाणीजे, गाय चांगली आहे, धडधाकट आहे, चारा भरपूर. पण हे सगळं कशा करता करायचंय? संध्याकाळी दूध काढण्यासाठी. माऊली म्हणतात, सांजवणीची जई हातवटी जाणीजे, संध्याकाळचं दूध काढण्याचं जे काही कौशल्य आहे, जर त्याने जाणलं, जर त्याला समजत असेल, जर त्याला समजलं असेल, तरीच ते पिओ ए किरटी, तेव्हाच त्या गाईचं दूध पिण्याकरता उपलब्ध होईल. म्हणून गाय धडधाकटही मिळाली, सुंदरही मिळाली, आणि सांजवणीची म्हणजे संध्याकाळची गाईला दूध काढण्यासाठीचे जे काही तंत्र आहेत, त्या गाईच्या हाताचा परिचय मालकाच्या गाईमध्ये असणारा जे काही कास आहे, त्या काशाला मालकाच्या हाताचा स्पर्श झाला तर कळतं की मालक आहे, पण ती पान्हा देते. पण गाय धडही आहे, कोमटी आहे, परंतु संध्याकाळची वेळ जर राखता आली नाही, दूध काढण्याचं तंत्र जर कळालं नाही, तर मग त्याचा काही उपयोग होत नाही. हा दृष्टांत देऊन सिद्धांत सांग. तैसा श्रीगुरु प्रसन्न, शिष्य विद्याही किरल आहे, परिते फळे संप्रदाय उपासलिया. हो म्हटले, गुरु आणि शिष्य यांची योग्य जोडीही जमली, आणि शिष्याने गुरूंना प्रसन्न राहण्यासाठी सगळ्या प्रकारची सेवा केली, कायेने वाचेने मनाने सेवा केली. आणि गुरुही प्रसन्न झाले. माऊली म्हणतात, श्री गुरु प्रसन्न, श्री गुरुही प्रसन्न. चांगला योग आहे. आणि शिष्य विद्याही किरळ आहे, आणि गुरुने दिलेली विद्या शिष्यही प्राप्त करू शकतो. हे सगळं बरोबर आहे. श्री गुरु भेटले, ते प्रसन्न झाले, शिष्यही भेटला, त्यांनी विद्याही प्राप्त केली. परंतु परिते फळे संप्रदाय उपासलिया, संप्रदाय उपासलिया तरी ते फळे. आदरपूर्वक, श्रद्धापूर्वक, प्रेमपूर्वक, समर्पणपूर्वक जर हे सगळं केलं असेल, तर संप्रदाय उपासलिया ते फळे. संप्रदायपूर्वक ह्या भगवद्गीतेच्या विचारांचं अनुष्ठान केलं तरच म्हटले ते ज्ञान फलद्रूप होत. श्री गुरु प्रसन्न होय, शिष्य विद्याही किरल आहे.
तरी ते फळे संप्रदाय उपासना. पद्धतीप्रमाणे त्याचं अनुष्ठान केलं. गुरु आहे, शिष्य आहे, पण श्रद्धा नसेल तर, प्रेम नसेल तर, आदर नसेल तर, आणि म्हणून गुरूंची प्रसन्नता आवश्यक आहे, शिष्याची उपलब्धता आवश्यक आहे, आणि त्याचबरोबर संप्रदाय पद्धतीने श्रवण घडणंही तेवढंच महत्वाचं आहे. म्हणून शास्त्री जो येईल उचित संप्रदायो आहे तो ऐक आता बहुवे आदरेशी. म्हणून जो ये गीताशास्त्री उचित संप्रदायो आहे. ही जी भगवद्गीता आहे हा एक योग्य संप्रदाय आहे. भगवंताने सांगितलं की हे ज्ञान इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम विवस्वान मनवे प्राह मनुरिक्ष्वा कवे ब्रवीत. अर्जुना, हे ज्ञान मी सूर्याला सांगितलं, सूर्याने मनुला सांगितलं, म्हणून इक्ष्वाकुला सांगितलं, आणि तेच इक्ष्वाकुला सांगितलेलं ज्ञान अर्जुना आज मी तुला देत आहे. म्हणून ये शास्त्री जो उचित संप्रदाय आहे, गीता ज्ञान देण्यासाठी हा एक उचित संप्रदाय आहे. मग असं जर असेल तर कसं केलं पाहिजे? तो ऐके आता बहुवी आदरेशी, अत्यंत आदरपूर्वक त्या गीतेचं श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निध्यासन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, तरच उपयोगाला जातं. म्हणून गीता श्रवणाची काही नियम भगवंतांनी स्वतः सांगितले. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशु शुश्रवे वाच्यम न च माम योभ्यसूय. हा भगवद्गीतेचा 67 क्रमांकाचा श्लोक आहे. यावरती आपण विचार करूया, आणि ही भगवद्गीता कोणाला सांगितली पाहिजे, त्याचा काही नेम आहे का, असेल तर तो कसा आहे, त्या सगळ्याची इत्थंभूत चर्चा या श्लोकावरती केली आहे. आणि स्वामी रामसुखदासजी महाराज यांची जी साधक संजीवनी आहे त्या साधक संजीवनीमध्ये सुद्धा या पदांचे वेगवेगळे आशय प्रगट केलेले आहे. मी फक्त श्लोकाचा अर्थ सांगतो आणि काही ओव्या सांगतो, पण यावरती प्रत्येक पदावरती जो काही अभ्यासपूर्व चिंतन डॉक्टरांनी केलं आहे साधक संजीवनीच्या माध्यमातून ते आपल्याशी संवाद साधतीलच. फक्त शब्दाशा या श्लोकाचा अर्थ आणि काही ओव्या वेळेत बघण्याचा प्रयत्न. इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन न चाशु शुश्रवे वाच्यम न च माम योभ्यसूयति. गीता श्रवण करण्यासाठी 4 प्रकारच्या पात्रता भगवंतांनी ह्या श्लोकात सांगितल्या. इदम म्हणजे ही जी भगवद्गीता आहे, ही जे ज्ञान आहे, अर्जुना ते तू अतपस्काय, अतपस्काय ज्याने आयुष्यामध्ये कोणतीच तपश्चर्या केलेली नाही असा
तप न करणाऱ्याला ही भगवद्गीता सांगून, अतपस्काय न वाच्यम, तप न करणाऱ्याला हे सांगून. तप कसं करायचं? 17व्या अध्यायामध्ये कायिक, वाचिक, मानसिक तपाची चर्चा केलेली. अच्छा, जो तपस्वी आहे त्याला सांगावं, अतपस्वी असेल त्याला सांगू नये. म्हणून अतपस्काय अभक्ताय कदाचन न वाच्यम, त्यांना हे सांगू. दुसरं आहे इदंते ना तपस्काय. पदाचा विचार करताना दुसरं आहे अशुश्रवे. जो गुरु आणि ईश्वर यांची सेवा करत नसेल त्याला हे ज्ञान सांगू. बर. यो अभ्यसूयती, जो असूया करतो, दोष दाखवतो, त्यालाही सांगू नये. तसंच अभक्ताय, जो कोणी भक्त नसेल त्यालाही सांगू नये. मग कुणाला? अतपस्काय अभक्ताय, नंतर अश्रुश्रवे, जो गुरूंची शुश्रूषा करत नाही, सेवा करत नाही, आणि जो अभ्यसूयती, जो द्वेष करतो त्यालाही गीता सांगते. आणि म्हणून जो द्वेष करतो त्याला सांगू नये. मग जो द्वेष करत नाही त्या लागी सुमनो आणि शुद्धमती अनिंदक अनन्यगती परी गौप्यही तया प्रती चावळते. तपस्या न करणाऱ्याला सांगून, जो भगवंताचा भक्त नाही त्याला सांगून, ज्याला ऐकण्याची इच्छा नाही त्याला सांगून, जो भगवंताचा भक्त नाही त्यालाही सांगून. असे 4 प्रकारचे विकल्प भगवंतांनी त्या श्लोकामध्ये सांगितले. यावरती शंकराचार्यांचं भाष्य आहे, ते आपण उद्या पाहूया. माऊलींच्या एकजण उद्या पाहू आणि मग पुढे चिंतन करूया. तरी तुवा हे जे पार्था गीताशास्त्र लादले असता, ते तपोहिना सर्वता सांगावे नाहो. हे पार्था, तरी तुवा हे जे गीताशास्त्र असता लादले. अर्जुना, तू पृथ्वीचा पुत्र असल्यामुळे तुला पार्थ असं म्हणतात. आणि तू अर्जुना गीताशास्त्र असता लादले, तुला गीताशास्त्र जे आहे ना आस्थेने प्राप्त झालेले, आवडीने प्राप्त झालेले, श्रद्धेने तुला प्राप्त झालेले आहे. म्हणून तो आहे जे पार्था गीताशास्त्र लादले असता, ते ज्ञान जे गीतेचे आहे ना, तपोहिणा सर्वता सांगावे ना हो. ज्याच्याकडनं कायिक, वाचिक, मानसिक अशी कोणतीच तपश्चर्या घडली नाही त्याला ही गोष्ट सांगू नये. याचं कारण एक आहे, ज्याने अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कधी प्रयत्नच केला नाही, केवळ बहिरंग 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 म्हणून राहिला. आणि तपश्चर्या न करणाऱ्याला आपण सांगण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते कळणार नाही. म्हणून तप होणं आवश्यक. म्हणून जो तपोहीन सर्वता सांगावे ना, म्हणजे कोणतंच तप करत नाही, शारीरिक नाही, वाचिक नाही, मानसिक नाही, देवाचं नाही, गुरूंचं नाही, आईवडिलांचं नाही, सेवा करून कोणतंच तपश्चर्या करत नाही त्यालाही सांग. अर्जुना, कदाचित एखादा मनुष्य तपस्वी असेल, पण गुरूंच्या विषयी श्रद्धा नसेल, प्रेम नसेल, समर्पण नसेल तर माऊली म्हणतात, वेदाने अंते ज्याला जसं
वेदाचा अधिकार दिला नाही वेदानेच. वेदानेच अंत्यजाला वेदाचा अधिकार दिला नाही म्हणून तो दुर्लक्षित राहिला. मौली असं म्हणतात, तैसा तो अंत्यज वेदी वाळीला. वेदी जैसा अंत्यजू वाळीला. वेदाने जसं अंत्यजाला वाळीला म्हणजे बाजूला टाकलं, त्याप्रमाणे जो तापसही झाला तरी गुरुभक्ती जो ढिला. जो तपस्वी आहे, वेगवेगळ्या प्रकारचे व्रताचरण करतो, तीर्थयात्रा करतो, तपस्वी आहे, परंतु जो गुरुभक्ती ढिला, गुरूंच्या विषयी अंतःकरणामध्ये प्रेम नाही, श्रद्धा नाही, आपुलकी नाही, आदर नाही, समर्पण नाही, विश्वास नाही, नो. मग म्हटले, जो गुरुभक्ती ढिला, गुरुभक्तीच्या विषयी जो ढिला आहे, आळसी आहे, टंगळ मंगळ करणं, त्याला सांगू नका. कशाप्रमाणे? जैसा वेदी अंत्यजू वाळीला तैसा. वेदाने अंत्यजाला जवळ केलं नाही तसं ह्या तपस्वी आणि गुरु आणि ईश्वर सेवा नसलेलाही सांगू. कशाप्रमाणे? ना तरी पुरोडाशु जैसा, न घापे वृद्ध जरी वायसा, गता निधी तैसिया तापसा गुरुभक्तीहीना. अहो म्हटले, एखाद्याने यज्ञ केला आणि यज्ञाचा जो काही पुरोडाश असतो, पिंड असतो, तो वृद्ध कावळा जरी असेल तरी त्याला देऊ नये. त्याप्रमाणे तपस्वी असूनही जो गुरूंच्या विषयी अंतःकरणामध्ये भक्ती नाही, प्रेम नाही, अशा व्यक्तीलाही हे तत्वज्ञान सांगू नये. मग कोणाला सांगा? ते म्हटले, कोणाला सांगायचे आपण नंतर पाहू, पण यांना सांगू नका. म्हणून वृद्ध वायसा जैसा पुरोडाश न घापे. वृद्ध कावळ्याला सुद्धा विशिष्ट प्रकारच्या यज्ञाचा तो पुरोडाश देऊ नये. त्याप्रमाणे गुरु भक्तीहीना गता नेदी तैसा तापसा गुरुभक्तीहीना. त्याप्रमाणे एखादा मनुष्य तपस्वीही आहे, पण तपस्वी असूनही गुरूंच्या विषयी किंवा शास्त्राच्या विषयी जर प्रेम नसेल, भक्ती असेल, त्यालाही गीता सांगू नये. का तपही जोडे देही भजे गुरुदेवाच्या ठाई. आता मनुष्य तपीही आहे, वेगवेगळ्या प्रकारचं व्रताचरण केले, तपश्चर्या केली, तपही जोडे देही भजे गुरुदेवाच्या ठाई. गुरुदेवांच्या ठिकाणी प्रेम भक्तीही आहे, परंतु आकरणेना ही चाड जरी, परंतु ऐकण्याची आवडच नाही. आणि बरेचसे असे लोक आहेत, गुरूंच्या बद्दल समोर चर्चा करण्याकरता वेळ आहे, पण गुरु जेव्हा पाठाच्या निमित्ताने काही सांगायला लागले की त्याची तिथे आपल्याला कळत नाही किंवा समजत नाही, असं म्हणतात. म्हणून तपश्चर्या पाहिजे, गुरूंच्या ठिकाणी श्रद्धा प्रेमही पाहिजे, आणि तिसरी गोष्ट आकरणी, ऐकण्याची आवडही पाहिजे. पण आकरणी जरी चाड नाही, ऐकण्याची जर इच्छाच नसेल, त्यांना सांगून काही उपयोग नाही. ते दुर्लक्ष करतील, उपहास करतील, त्यांनाही सांगून. अच्छा. तापसही देही जोडे म्हणजे गुरुदेवाच्या ठाई, तरी आकरणी नाही चाड तरी मागील दोही अंगी, उत्तम होय किरजगी, परी या श्रवणा लागी योग्य नव्हे. मग मागे सांगितल्याप्रमाणे जो तपश्चर्याही आहे, गुरुभक्तांच्या ठिकाणी श्रद्धाही आहे, परंतु आकरणी ऐकण्याची आवड नाही, तरी मागील दोही अंगी उत्तम होय किरजगी.
जगामध्ये मागच्या दोन अंगाने म्हणजे तपस्वीही आहे आणि गुरुच्या ठिकाणी भक्ती आहे, या दोन अंगाने तो परिकर. पण अशाही व्यक्तीला गीता सांगू नये तरी श्रवणालाही योग्य नव्हे, गीता ऐकण्याकरता योग्य नाही. यासाठी उदाहरण दिलंय माऊलींनी. मुक्ता फळ भल तैसे, हो परी मुख नसे, तो गुण प्रवेशे तेथे काही, प्रश्न विचार. मुक्ता फळ शब्दाचा अर्थ आहे मोती. भल तैसे, जो मोती आहे अतिशय सुंदर आहे, पाणीदार आहे, वाटोळा आहे, वजनदार आहे, आकर्षक आहे. फक्त त्या मोत्याला छिद्र नाही. मुक्ता फळ भल तैसे हो, अतिशय चांगलं आहे. फक्त एकच गोष्ट आहे, मुक नसे, त्या सुंदर असणाऱ्या त्या पाणीदार मोत्याला मुखच नाही, म्हणजे दोरा ओढण्याची जागाच नाही. तो गुणप्रवेश तिथे आहे. मग तिथे गुण म्हणजे दोरा प्रविष्ट करता येईल का, दोऱ्याचा प्रवेश होईल का, नाही होणार. मग एवढा मोठा चांगला मोती असूनही जर त्याला ओढण्यासाठी जर जागाच नसेल तर त्याचा काय उपयोग. मुक्ता फळ भल तैसे, हो परी मुक नसे, तो गुण प्रवेशी तेथे काही. अशा ठिकाणी दोऱ्याने त्या मोत्याला ओवता येत नसेल त्याचा उपयोग काय. म्हणून त्याचा उपयोग, सागर गंभीर ऐकीजे, सागर गंभीर होय, हे कोणा ना म्हणत आहे तरी वृष्टी वाया जाय झाली ते. सागर गंभीर हो, सागर खोल गंभीर आहे. वर पाणी खालीवर खालीवर होतं, परंतु त्या समुद्राच्या खालच्या भागावरती गेलं तर ते पाणी अतिशय स्थिर गंभीर आहे. आणि म्हणून मौली म्हणतात सागर गंभीर होय, सागर गंभीर आहे, प्रसन्न आहे, विस्तीर्ण आहे. कोण ना म्हणत आहे, त्याला कोण नाही म्हणत आहे, आम्हाला मान्य आहे. परंतु परिवृष्टी वाया जाये झाली तिथे. पण अशा समुद्रावरती पावसाची संतत धार वाहू लागली तर माऊली म्हणतात मग त्याचा उपयोग काय. सागर गंभीर होय परी कोण, हे कोणा न म्हणत आहे, कोण नाही म्हणत, मोठाच आहे. तरी वृष्टी वाया जाय झाली ते. पण अशा सागरावरती मेघांची वृष्टी झाली, पाऊस पडला तर त्याचा काही उपयोग होत नाही. उदाहरण देतात, झाली या दिव्यान्न सुवावे, मग ते वाया धाडावे, ते आधी काय न करावे उदारप. झालिया, जो जेवण तृप्त झाला आहे, परिपूर्ण झाला आहे, त्याला खाण्याची इच्छाच नाही, असा दिव्यान धालिया, पक्वान्न झालाय, वाढून तृप्त झालेला आहे. दिव्या धालिया दिव्यान्न, असा तृप्त झालेल्या मनुष्याला पक्वाने वाढायला सुरुवात केली. दिव्यान्न स्वा, मग काय होतं, मग ते वाया धाडावे. समुद्रामध्ये पाऊस पडून उपयोगच नाही ना, जर पडायला लागला तर त्याचा काही उपयोग. ते अधिकान करावे उदारप, त्यापेक्षा भुकेने जो तृप्त आहे त्याला अन्नदान करण्याच्या ऐवजी जो अन्नाशिवाय भुकलेला आहे त्या व्यक्तीला वाढण्याचं धारिष्ट्य करा, धैर्य करा, मोठेपणा. म्हणून झाली या दिव्यान्न, मग ते वाया धाडावे, ते आता काय न करावे उदारपण.
मग अति आरती काय न करावी उदारपण, जो भुकेलेला मनुष्य आहे त्याला वाढण्याकरता उदारपणा काय करू नये बरं. म्हणून योग्य भल तैसे होतो परी चाड नसे, तरी झणे वाणी वसे देसी हे तया. हे सगळं उदाहरण का सांगितले. एखादा मनुष्य तपस्वी आहे, भक्तही आहे, पण ऐकण्याची आवड नसेल तर, म्हणून योग्य भल तैसे चांगला मनुष्य आहे परी होतू, म्हणून योग्य भल तैसे होतू, मनुष्य योग्य चांगल्या प्रकारे आहे, परी चाड नसे, परंतु त्याला ऐकण्याची आवड नाही, श्रवणाची इच्छा नाही. तरी झणे वाणी वसे देसी हे तया. कदाचित अशा दुर्दैवी व्यक्तीला हे जर ज्ञान सांगशील तर ते वाया जाईल बरं का बाबा, म्हणून वाया जाऊ देऊ नकोस. याप्रमाणे तो तपस्वी पाहिजे, भक्तही पाहिजे, गुरु शास्त्र आणि गुरूंच्या ठिकाणी सेवाही पाहिजे, श्रद्धाही पाहिजे, आणि जो द्वेष करणारा नको आहे. एवढ्या गुणाने संपन्न असेल तरच त्याला गीता सांगावी. याचे अनेक पैलू आहेत, पण क्रमाने पाहूच. तूर्त थांबू. ओम पूर्णमद